पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार सगळ्या खवय्यांना मी खूप मनापासून नमस्कार करतो। माझं नाव संकर्षण कराडे आणि तुम्ही पाहताय झी मराठीवरचा हा ताजा ताजा गरमागरम वाफाळलेला अगदी चविष्ट कार्यक्रम जिचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। चला नवीन भाग, नवीन पदार्थ, अप्रतिम अशा चवी आणि सुरुवात करूया आजच्या भागाला। आता मला सांगा, या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत देशापरदेशातल्या अनेक रेसिपीज झाल्या, महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक प्रांतातल्या झाल्या, तरी सुद्धा प्रत्येक वेळेला नवं काहीतरी असतं। हे नवं काय असतं तर त्या गृहिणीच्या हातची चव, त्या गृहिणीची करण्याची पद्धत किंवा त्यांच्या घरातली परंपरा आणि या सगळ्याचा मिळून होतो एक पदार्थ। त्यामुळे कदाचित तुमच्या घरी तुम्ही अख्खा मसूर करत असाल हो, पण कोल्हापूरचा अख्खा मसूर वेगळा, परभणीचा वेगळा। कदाचित तुमच्या घरी तुम्ही रोजची पोळी सुद्धा करत असाल, पण माझ्या आईच्या हातची वेगळी, तुमच्या आईच्या हातची वेगळी। आणि म्हणून खवय्येगिरी ही परंपरा कधीही न संपणारी आहे। त्याच परंपरेतला आजचा हा भाग बघूया कोणते नवीन पदार्थ होत आहेत। त्यासाठी एक जण आलेली आहे कोल्हापूरहून आणि दुसरी आलेली आहे पुण्यावरून। स्वागत करूया त्यांचं आणि सुरुवात करूया आजच्या भागाला। या नमस्कार। नमस्कार नमस्कार। काय नाव आपलं? वैष्णवी खेडकर। कुठून आलाय तुम्ही? कोल्हापूर। अरे वा। आणि तुम्ही? मी स्मिता किरण पाटील, मी पुण्याहून आले। काय करता तुम्ही वैष्णवी मॅडम? माझं रेस्टॉरंट आहे कोल्हापूरमध्ये आणि त्यासोबत मी रायडर सुद्धा आहे। सोशल वर्क सुद्धा आमचे बरेचसे चालतात त्याच्या अंतर्गत। आजचं कसं चालू आहे रेस्टॉरंट तुमचं? मस्त, एकदम छान। रिस्पॉन्स छान आहे? सगळा यंग क्राऊड असेल असं वाटतं मला। खूप हो है ना? ठीक आहे, चला तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे। कोण कोण असतं घरी? आता मी आणि माझा मुलगा आणि माझी पुतणी माझ्याजवळ शिकायला आहे। आम्ही तिघं असतो आणि माझे मिस्टर ओमानला असतात। बर, तिकडे काय करतात ते? तिकडे ते इंजिनियर आहेत, ते जॉब करतात। बर, तुझ्या काय हॉबीज आहेत अजून? मी रायडिंग करते। रायडिंग इज माय पॅशन, हॉबी। फावल्या वेळेत आम्ही गाड्या काढतो आणि रायडिंग करतो। वैष्णवी जी आहेत, ज्या कोल्हापूरच्या आहेत, फुल आजच्या एज ग्रुपच्या आहेत आणि रायडर आहेत आणि बायकर आहेत आणि रेस्टॉरंट आहे, आणि स्मिता मॅडम गृहिणी आहेत। त्यांचं काम सांभाळून खवय्येगिरीची आवड जपत असतात, बरोबर? चला स्वयंपाकाकडे जाऊया, पण त्याआधी तुम्ही इथे आलात इंडिया गेट यांच्याकडनं ही छानशी भेटवस्तू, हा ॲप्रन घालूनच तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे, जेणेकरून तुमचाही ड्रेस आणि साडी खराब होणार नाही आणि आमचंही स्वयंपाकघर स्वच्छ राहील। घ्या। थँक्यू। घाला लगेच, घाला घाला घाला। कसं दिसतंय बघू तरी। कशी वाटली आयडिया तुम्हाला? खूपच छान आहे ना वैष्णवी? मस्त एकदम। मग दोघींपैकी पहिला स्वयंपाक कोण करणार? मी करेल। कुठला पदार्थ करणार? पालक पनीर मिनी उत्तप्पम करणार आहे। आम्ही सारे खवय्ये। चला, पालक पनीर मिनी उत्तप्पा हा पहिला पदार्थ होणार आहे। लगेच बघूया साहित्य। 1 वाटी रवा, अर्धी वाटी पालक प्युरे, अर्धी वाटी दही, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, पनीरचे क्यूब आणि वरून घालण्यासाठी तूप वापरले लहान मुलांसाठी, आणि मीठ, लाल तिखट आणि फ्रूट सॉल्ट। ओके, चला पालक पनीर मिनी उत्तप्पम हा पदार्थ करण्यासाठी लागणारं साहित्य पाहिलेलं आहे। कृती करूया। काय करायचंय आता? पहिल्यांदा आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता बाउलमध्ये मी 1 वाटी रवा घेत आहे आणि मी थोडीशी प्रिपरेशन अगोदर केलेली आहे। यामध्ये मी पालकची पानं धुवून घातलेली आहेत, हिरवी मिरची आणि आलं अशी ह्याची प्युरे करून घेतलेली आहे। ठीक। आणि आपण ही ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। ह्याच्यामुळे मस्त असा ग्रीन कलर येतो। मी हे अर्धी वाटी दही घालणार आहे ह्याच्यामध्ये। जरा एक आंबूसपणा येईल। आंबूसपणा आणि पीठ पण फर्मेंट होतं चांगलं। हे आपण 10 मिनिटं आधी भिजत ठेवायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मग सगळ्यात शेवटी आपण फ्रूट सॉल्ट घालायचं। 1 स्पून लागेल। हो, मी हे अर्धा चमचा घालते। ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे। बघा किती लागणार आहे। घाल, बस। डोशासारखं आपल्याला त्याचं डोशाचं बॅटर करून घ्यायचं। हां, लागेल अजून थोडं? थोडंसं लागेल, बस। आणि हे मिक्स करून किती वेळ ठेवायचं? 10 मिनिटं ठेवायचं। बरं, ठीक आहे। तुम्हाला स्वयंपाकाची आधीपासून आवड होती का काय? म्हणजे मला स्वयंपाकाची आवड अगोदरपासून नव्हती, पण लग्नानंतर निर्माण झाली आणि मुलांना खाऊ घालायला
आईला तर शिकावंच लागतं ना नवीन नवीन पदार्थ बनवायला म्हणजे हळूहळू आवड डेव्हलप झाली. हां त्यांचे नवीन नवीन चॅलेंज असतात मग ते पूर्ण करण्याची. पण कधी कधी पदार्थ फसतो सुद्धा ना आपला. तुमचं झालंय का असं कधी? फसतो बऱ्याचदा पण टेस्ट तर चांगली लागते त्यामुळे खातात घरातले सगळे. ठीक आहे चला. पालक पनीर मिनी उत्तप्पम साठी लागणारं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये छान रवा घातला, पालक प्युरी घातली, दही घातलं, फ्रूट सॉल्ट घातलं, मीठ घातलं. आम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घेतो. 10 मिनिटं त्याला सेट करत ठेवतो. मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. बॅटर छान मिक्स झालेलं आहे. 10 मिनिटं आम्ही त्याला सेट करत ठेवलं होतं. इथे आता मिनी उत्तप्पमचा जो तवा आहे छोटे छोटे गोल गोल त्याला आकार आहेत तो आम्ही पण ते बघितल्यानंतर खाऊशे वाटतील छोटे छोटे बनवल्याने तो आपण गरम करत ठेवलाय. आता काय कांदा घेतलाय. चमचा देऊ का? आहे ना. टोमॅटो आणि आपण असं भरपूर पनीर घातलं की मुलं आवडीनं खातात. आणि उत्तप्प्यावरती असं पनीर असेल ना तर मलाही खूप आवडतं होते जरा. पण याच्यामध्ये खूप आणखी चेंज ह्याच्यामध्ये आपण चीज सुद्धा घालू शकतो मुलांना आवडत असेल तर. कोथिंबीर आणि काय लाल तिखट. कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ. हे आपण मिक्स करून घेऊ. म्हणजे हे रंगीत असं मस्त. आपण याच्यात छोट्या छोट्या भाज्या पण घालू शकतो आणखी आपल्याकडे असतील तर अजून ॲडिशनल. आणि ओव्हरऑल हा पदार्थ जरा छान कलरफुल होईल. म्हणजे खाली ग्रीन वरती छान पांढरं लाल. मुलांना पण बघून खावंसं वाटला पाहिजे. करेक्ट. तवा सुद्धा तापलाय छान. याच्यावरती आता काय तेल वगैरे काही घालायचं? थोडंसं तेल घालायचं पहिल्यांदा कारण आपण पहिल्यांदा जर तूप घातलं तर त्याचा धूर होतो. बर. म्हणून पहिल्यांदा घालताना आपण तेल घालायचं आणि वरतून मग तूप सोडायचं प्रत्येक साच्यात ना. हो इतकं पुरे. हो म्हणजे आपण आप्पे करताना घालतो तसं तसं घालायचं थोडं थोडं. पण बॅटर उत्तप्प्याचं बॅटर घालायचं. बेस्ट. मला आवडला गड्या हा पदार्थ. मस्त आहे. पालक पनीर मिनी उत्तप्पम. बारीक करा गॅस. हो. माझा मुलगा पण खूप खवय्ये आहे. त्याला खूप वेगळे पदार्थ करून द्यायला लागतात. वा वा वा. डन डन डन. नक्की करून बघायचा तुम्ही हा. त्याच्यात भरपूर घालायचं म्हणजे दिसायला सुद्धा कलरफुल डिश दिसणार. आणि काय आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार आणि गरजेनुसार भाज्या ऍड पण करू शकता. हो आपण याच्यात शिमला मिरची घालू शकतो, गाजराचा कीस घालू शकतो, चीज घालू शकतो. दोन्ही बाजूनी करायचं आहे का एकाच बाजूने? नाही दोन्ही बाजूनी थोडंसं. आता हे चिकटेल आपण भरपूर. आपण जरा त्याला प्रेस करून घेऊ. प्रेस करू. हां बस 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 बस. तो झाला की मग तो उलटता येईल पटकन. आपल्याला थोडंसं तूप पण घालू आपण वरून. एक स्पून देता? हो का नाही हो. तुम्ही आता बरेच देश फिरलात ना. हो. मग तुम्हाला कुठे जास्ती करमलं, कुठे जास्त आपलेपणा वाटला किंवा कुठे असं वाटलं की इथे जरा भारतीय जास्त आहेत, आपल्या पद्धतीचं वातावरण आहे त्याच्यामुळे कम्फर्टेबल कुठे होतात? शारजामध्ये UAEमध्ये मी जास्त कम्फर्टेबल होते. आणि तिकडे आमचा मस्त मराठी ग्रुप झाला होता आणि आमचं नेहमी तिकडे मग प्रोग्राम सुरू असायचे. म्हणजे वीकेंडला आम्ही खेळायला जाणं किंवा गार्डनमध्ये जाणं. आपले असं एक एक पदार्थ घेऊन जायचा. दुबईला क्रिक पार्कला तिकडे जाऊन सगळ्यांनी एकत्र खायचा. तर मी शारजाला खूप एन्जॉय केलं. अरे वा वा. हे बघा तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की उत्तप्प्याच्या वरती जेव्हा आपण हे सगळं घालतो तेव्हा ते कसं दिसतं आणि दोन्ही बाजूनी परतून घेताना कसं दिसतं. आपण हे सगळे आता उत्तप्पे उलटे करून घेऊया. मिनी उत्तप्पे तयार झालेले आहेत. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता पालक पनीर मिनी उत्तप्पम तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम बॅटर तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये रवा घ्यावा. मग त्यात पालकाची पानं, हिरवी मिरची आणि आलं घालून तयार केलेली प्युरी घालावी. त्यानंतर त्यात दही, चवीनुसार मीठ
आणि सगळ्यात शेवटी फ्रूट सॉल्ट घालावं. पाणी घालून डोशाच्या बॅटरसारखं थलथलीत पीठ भिजवून घ्यावं. ते व्यवस्थित ढवळून घ्यावं. आता मिनी उत्तप्पमसाठीचा तवा गरम करायला ठेवावा. एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, पनीरचे छोटे क्यूब्स घालावे. तसंच त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालावं. हे सगळं व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्यावं. आता तव्याच्या प्रत्येक साच्यात थोडं थोडं तेल घालावं. त्यानंतर उत्तप्प्याचं बॅटर प्रत्येक साच्यात घालून मग प्रत्येक उत्तप्प्यावर पनीर, कांदा, टोमॅटोचं तयार केलेलं मिश्रण घालावं. सर्व उत्तप्प्यांवर थोडं थोडं तूप घालावं आणि दोन्ही बाजूंनी उत्तप्पे व्यवस्थित भाजून घ्यावे. गरमागरम चविष्ट पालक पनीर मिनी उत्तप्पम तयार आहेत. पहिला पदार्थ आपल्यासाठी स्मिता मॅडमनी केला आणि जो अप्रतिम झाला पालक पनीर मिनी उत्तप्पम. आता कोल्हापूरच्या वैष्णवीजी आपल्यासाठी दुसरा पदार्थ करणार. याचं काय नाव? नाचणीचे चीज पॉकेट्स. आम्ही सारे खवय्ये. नाचणीचे चीज पॉकेट्स. तुमचं जे रेस्टॉरंट आहे किंवा स्नॅक्स सेंटर आहे तिथली खासियत काय? खिमा. हो मग आज तुम्ही एकदम नाचणी चीज पॉकेटकडे कसं काय वळलात? हो, कारण माझ्या घरी सुद्धा लहान बहीण आहे माझी. सो तिला रोज मला टिफिन द्यावा लागतो. त्याच्यामध्ये खूप डिमांड्स असतात तिच्या, की मला हे नाही, मला हे पाहिजे. आम्हाला असं कळलं की तुझी आई खूप लवकर गेली. हो, कसं काय? तिला थोडासा आजार होता पोटाचा, त्यामुळे ती पास ऑफ झाली 2 वर्षाआधी. बर, पण मग आता लहान बहिणीला तुला आईसारखं सांभाळावं लागत असेल. हो हो की नाही? एक वेगळी जबाबदारी. घरातलं सगळं पाहायचं, आपलं स्नॅक्स सेंटर आहे, लहान बहिणीची जबाबदारी. पण तू हे सगळं स्ट्रॉंगली करतेस आता असं होतं, मॅनेज होतं. सुरुवातीला थोडा स्ट्रगल होता, हार्डवर्क थोडंसं घ्यावं लागलं, जमायच्या नाहीत एक एक गोष्टी, पण आता यूज टू झाली आहे त्याच्यामुळे काही आता वाटत नाही. बघा कशी आहे वैष्णवी धडाडीची. तुला या सगळ्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. Thank you. आणि आय एम शुअर तुला आईने जे दिलंय तुझ्या हातात पाककला ती पुढे खूप छान लोकांपर्यंत पोहोचेल. आईचं ड्रीम होतं माझ्या, की माझी पण मुलगी कधीतरी दिसावी टीव्हीवर. सो आज खूप छान वाटतंय की आज तिचं ड्रीम मी फुलफिल करते. किती भारी. जिथून कुठून त्या पाहत असतील त्यांना खूप आनंद होईल. आणि हा कार्यक्रम खूप लोक पाहतात, त्यांना आवडतो सुद्धा. तुझ्या आईच्या शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी आहेत. चला आता या पदार्थाकडे वळूया. नाचणीचे चीज पॉकेट्स. लागणारं साहित्य सांगा. नाचणी आहे, गाजर आहे, मटार आहे, कांदा आहे, पनीर आहे, आलं लसूणची पेस्ट, चीज, थोडीशी लाल मिरचीची पावडर आहे, धने जिरे पूड आणि मीठ. ग्रेट. काय करूया पहिल्यांदा? आता आपण पॅनमध्ये पाणी गरम करू आणि दुसऱ्या बाजूला स्टफिंग करू. ओके, बस बस बस. हे कशाला? आणि आता ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग बनवणार. चला तू म्हणशील तसं. तेल किती? बस बस. ओके. आता त्यात आपण टाकतोय पहिला आलं लसूणची पेस्ट, घाल कांदा लगेच, उडत राहील. थोडासा कांदा, कांदा लवकर भाजावा म्हणून आपण सुरुवातीला थोडंसं मीठ घालतो. आता त्यामध्ये आपण किसलेलं गाजर. किसलेला गाजर, थोडेसे मटार. ते वाफवून घेतलेस ना? हो, मटार आहेत ते वाफवून घेतलेले. स्पून लागेल मला. घरात रोजचा स्वयंपाक कोण करतो? मग मीच बनवते. तूच करतेस सगळं? कसं मॅनेज करतेस? आता ती झाली आहे सवय. सकाळी लवकर उठून पहिलं काम असतं ते स्वयंपाक बनवायचंच असतं, बिकॉज बहीण स्कूलला जाते, त्यामुळे तिचा डबा मला लवकरच द्यावा लागतो. सो ऑलमोस्ट 11 वाजेपर्यंत सगळं आवरलेलं असतं. मस्त, छान. खूप लवकर तू या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतेस पण, आहे ना? व्यवसायाच्या म्हणू नका किंवा आपल्या घरातल्या रोजच्या आयुष्यातल्या म्हणू नका. धने जिरे पावडर,
अगदी थोडंसं लाल तिखट. छान. तिचं काय नाव आहे छोट्या बहिणीचं? तिचं नाव योगिता आहे. आता आपलं स्टफिंग रेडी झालंय. आपण गॅस बंद करून त्याच्यामध्ये पनीर मिक्स करणार आहे. बर. वा, किसलेलं पनीर. गॅस बंद करून पनीर घालायचं रिझन म्हणजे ते आहे असं फ्रेश राहतं. बिकॉज आपण ज्यावेळेला गॅस चालू असताना पनीर घालतो आणि स्पेशली ते भाजत असतो त्यावेळेला ते ज्या मिश्रण असतं त्याच्यामध्ये ते विरघळून जातं. बरं, आपलं पॉकेटच्या आतलं सारण तयार आहे. हो. आता काय करूया? आता आपण नाचणीची उकड काढून घेणार आहे. बरं. पाणी उकळताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतोय. बरं. आणि थोडंसं तेल. तेल घालतो. ओके, बस. किती लागणार आहे बघ? अर्धा वाटी घाला. ओके, बस. उकड काढल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? उकड काढल्यानंतर ह्याची घट्ट कणिक अशी मळून घ्यायची आणि ते झाल्यानंतर त्याच्या पाऱ्या करून आपण ते फ्राय करायचं आणि मग डीप फ्राय करायचं. हो. आपण एक काम करूया, नाचणीच्या पिठाची व्यवस्थित उकड काढून घेऊया, ते मळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. कोल्हापूरची वैष्णवी आपल्यासाठी करते आहे नाचणीचे चीज पॉकेट्स. त्याच्यासाठी लागणारे सारण छानसं तयार झालेलं आहे. आता पॉकेट्स तयार करून तळले की आपण खायला मोकळे. बरोबर ना? हो. तर आता आपण नाचणीच्या पिठाची उकड काढून घेतली आहे. आता जसं आपण उकडीच्या मोदकाला पाऱ्या करतो तसंच आपण ह्याच्या पण पाऱ्या करायच्या. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून पीठ नाही चिकटणार. अगदी छोटेसे असे बॉल्स करून घ्यायचे आधी आणि मग त्याच्या पाऱ्या करायच्या. बरं. बरं, आता जसं आपण इथे नाचणीचं पीठ वापरलंय याला पर्याय म्हणून आपण वेगवेगळी पिठी पण घेऊ शकतो ना? हो. किंवा आपण मिश्र पीठ सुद्धा आजकाल वापरतो. हो, फक्त ते ग्लुटेन फ्री असायला पाहिजे. हा, ग्लुटेन फ्री असायला पाहिजे. हो. पुरणाच्या पोळ्या वगैरे येतात का तुला? हो, सगळं स्वयंपाक येतो? सगळा स्वयंपाक येतो. लई भारी आहे वैष्णवी तुझं काम. पाऱ्या आपल्या तयार झाल्यात. त्याच्यामध्ये आपण अगदी थोडं थोडं स्टफिंग भरूया. आणि आता हा लास्ट इन्ग्रेडियंट अगदी लहान मुलांच्या आवडीचा चीज क्यूब्स आपण. मस्त. इकडे तेल तापलंय ढॅन 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 ढॅन. आता याचं पॉकेट करायचं आणि तळायचं. हो. बेस्ट. ह्याचे आता तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कसेही पॉकेट्स ह्याचे तयार करू शकता. मोदकासारखा आकार दिला तरी चालेल, तरीही चालेल. करंजी सारखं केलं तरीही चालेल, कचोरी सारखं केलं तरीही चालेल, मोमोज जरी याचे केले छोटे छोटे तरीही चालेल. किंवा ॲज सच असं हे सील करून कटलेट्स टाईप जरी असे केले तरी सुद्धा चालेल. मस्त, छान. एक एक तळूया का लगेच? हो. म्हणजे कसं स्वयंपाक पूर्ण होत आलाय म्हणलं की थोडं समाधान मिळतं ना. चला मंडळी, आम्ही हे छान डीप फ्राय करून घेतो. तुम्ही पटकन लिहून घ्या नाचणीच्या पॉकेटसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता नाचणीचे चीज पॉकेट्स तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवावं. स्टफिंग तयार करण्यासाठी दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. तो लवकर परतला जावा यासाठी त्यात मीठ घालावं. त्यानंतर त्यात किसलेलं गाजर, वाफवलेले मटार घालून ते परतून घ्यावे. त्यानंतर त्यात धणे जिरे पूड, थोडंसं लाल तिखट घालावं आणि पुन्हा थोडंसं परतून घ्यावं. स्टफिंग तयार आहे. त्यात किसलेलं पनीर मिक्स करून घ्यावं. आता नाचणीची उकड काढून घ्यावी. त्यासाठी उकळलेल्या पाण्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालावं. त्यानंतर त्यात नाचणीचं पीठ घालावं. सगळं एकत्र एकजीव करून त्या पिठाचा गोळा तयार करावा. त्याच्या छोट्या लाट्या तयार करून त्याच्या पाऱ्या करून घ्याव्या. त्यात तयार केलेलं स्टफिंग भरावं. त्यावर चीजचे तुकडे ठेवावे आणि आवडीप्रमाणे आकार देऊन पाऱ्या बंद करून घ्याव्या. तयार पॉकेट्स डीप फ्राय करून घ्यावे. स्वादिष्ट आणि पौष्टिक नाचणीचे पॉकेट्स खाण्यासाठी तयार आहेत.
क्या बात आहे मंडळी. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत स्मिताजी आल्या, ज्या पुण्याहून आल्या, आणि वैष्णवी आली, ती कोल्हापूरहून आली. आणि दोघींनी अतिशय सुंदर, फार चांगले आणि लहान मुलांना खाऊ घालता येतील आयडिया करून असे पदार्थ केले. कारण आपली सिरीज तीच आहे, चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे. मला फार छान वाटलं. तुम्हाला बरं वाटलं? खूप मस्त, खूप मजा आली. तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या छान देशा परदेशात फिरलायत, प्रत्येक ठिकाणचे पदार्थ खाल्लेत. आज तुम्ही इथे येऊन स्वतः या कार्यक्रमात पदार्थ केलात. बरा होता ना अनुभव? हो, खूप छान होता. माझी खूप दिवसांची इच्छा होती की आम्ही सारे खवय्येला झी मराठीच्या कार्यक्रमात यायची, आणि मी तुमचा हा कार्यक्रम नेहमी आवडीनं पाहते. थँक्यू. वैष्णवी, तुझा अनुभव छान होता ना? खूप मस्त, एकदम कोल्हापुरी भाषेत म्हणायचं म्हणलं तर खूपच भारी वाटलं मला भारी. भेटून. नाद खुळा, टांगा पलटी, घोडा फरार. वैष्णवी, तुला खूप शुभेच्छा तुझ्या व्यवसायासाठी. स्मिता मॅडम, तुम्हालाही खूप शुभेच्छा. ते केलेले पदार्थ आता आपण फस्त करूया. तुम्ही घ्या निरोप मस्त. पण परत एकदा प्रेमाचा आणि अतिशय आपुलकीचा सल्ला की अरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पात्रा ताजा, गरमागरम आणि चविष्ट कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.